जय महाराष्ट्र. पुन्हा तुझं स्वागत आहे अपना गव्हर्नमेंट जॉब या चॅनलवर. तर सर्वात मोठी बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. डिस्कॉम तर्फे जी असिस्टंट इंजिनियरची पोस्ट निघाली होती, ज्यामध्ये गेट एक्झाम कंपल्सरी होती, तो क्रायटेरिया आता चेंज केला आहे. तर काय आहे नवीन क्रायटेरिया आणि फॉर्म कधी चालू होईल, सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि एक्झाम कधी येऊ शकते याविषयी आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहेत. तर सर्वात महत्त्वाचं, गेट एक्झामचा जो स्कोर आहे तो ते कन्सिडर करणार आहे, पण त्यासाठी वेटेज जे आहे ते फक्त आणि फक्त 10% आता ठेवलं आहे. पहिले 100% होतं, तर 100वरनं आता 10% आलं आहे. आणि बाकीचे 90% हे आपली जी ऑनलाईन टेस्ट म्हणजे CBT होणार आहे त्यातर्फे ते 90% डिस्ट्रीब्यूट करणार. आणि गेट तुम्ही कोणती दिली पाहिजे, तर 2021, 22 आणि 23 जर तुमचा स्कोर असेल, प्रॉपर स्कोर, चांगला स्कोर, तर हा तुम्ही यूज करू शकतात डिस्कॉमच्या या वॅकन्सीमध्ये. सर्वात महत्त्वाचं, गेट पेपर कोड इलेक्ट्रिकलसाठी EE असला पाहिजे आणि सिव्हिलसाठी CE असला पाहिजे. ठीक आहे, तरच ते पकडणार, नाही तर ते पकडणार नाही. आता तुम्ही म्हणतील की मी गेट एक्झाम दिलीच नाहीये तर मी एलिजिबल आहे. तर येस, गेट एक्झाम कंपल्सरी नाहीये. जर तुम्ही गेट एक्झाम दिली नसेल कधी, काही हरकत नाहीये. फक्त तुमचं नुकसान तेवढंच होईल की हे 10% जे आहे ते तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे, मग तुम्हाला काय करायला लागेल, या 90% मध्ये तुम्हाला जास्त मेहनत करायला लागेल, जास्त तुम्हाला स्कोर करावा लागेल, जेणेकरून तुम्ही मेरिट लिस्टमध्ये येतील. CBT जी आहे तिचा जो फॉर्मॅट आहे तो ट्रान्सको सारखाच ठेवला आहे. तर आता जे आपले इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी ट्रान्सकोसाठी प्रिपरेशन करतात आहे, आपलं प्रिपरेशन चालूच आहे ट्रान्सकोसाठी, तर सेम टू सेम ठेवलं आहे त्यांनी. ठीक आहे, प्रोफेशनल नॉलेज आहे, रिझनिंग, कॉन्ट आणि मराठी आहे, सेम टू सेम सगळं सेम आहे, काही चेंजेस नाही आहे. निगेटिव्ह मार्किंग पण आहे. आणि याचबरोबर त्यांनी एक नोट पण टाकली आहे. तर ती काय आहे की ही जी प्रोसेस आहे म्हणजे CBT प्लस गेट, ती फक्त या वर्षीच्या रिक्रुटमेंटसाठी ते घेणार आहे. आणि पुढच्या फ्युचरमध्ये जे पण रिक्रुटमेंट आता डिस्कॉमची तर 3-4 वर्षानंतरच येईल, तर त्यासाठी ते फक्त आणि फक्त गेट स्कोर थ्रूच घेतील. ठीक आहे, तर ही एक अपडेट आहे, ते नंतर बघू, जे होईल ते होईल. पण आता सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर उघडी झाली आहे, ज्यांनी पण गेट एक्झाम दिली आहे, ज्यांनी पण गेट एक्झाम नाही दिली आहे. ओके, नोटिफिकेशन जे आहे फेब्रुवारीमध्ये ऑन होईल, जास्तीत जास्त मार्च फर्स्ट वीकपर्यंत, पण फेब्रुवारी होऊन जाईल. आणि एक्झाम जी आहे ती तुमची तुम्ही पकडू शकतात की जूनच्या नंतरच एक्झाम असेल. ठीक आहे, कारण आता इलेक्शन असतील एप्रिल मे मध्ये, तर जून नंतर तुमची एक्झाम असेल. तर कशी एक्झाम, कधी एक्झॅक्ट डेट वगैरे मी तुम्हाला अपडेट देत राहील, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. आता सर्वात मेन आपलं प्रिपरेशन फोकस करायचं आहे, कसं करायचं आहे, काय करायचं आहे, नेक्स्ट व्हिडिओ त्याच्याबद्दल असणार आहे. आणि जे आपले ट्रान्सकोचे विद्यार्थी आहे जे प्रिपरेशन करतात आहे, कंपल्सरी फॉर्म हा भरायचाच आहे. तुम्हाला या अपडेटबद्दल काय वाटतंय खालती कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही खुश आहे का खुश नाही आहे ते पण मला कळवा. ऑल द बेस्ट. आणि टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं विसरू नका.